नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे दिनांक 28 सप्टेंबर 2024. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील ओल्या व नवीन कापसाचे कापूस बाजारभाव, तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाजार समिती सिंदी सेलू येथे आवक आली आहे कापसाची 48 क्विंटलची आणि या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दरसुद्धा 8,000 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती आहे धुळे. या ठिकाणी आवक आली 78 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला आहे 7,800, तर जास्तीत जास्त सुद्धा 7,800 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती सिल्लोड. या ठिकाणी आवक आली आहे 47 क्विंटलची. कमीत कमी कापसाला दर मिळाला आहे 7,850, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती फुलंब्री. आवक आली 78 क्विंटलची. कमीत कमी या ठिकाणी कापसाला दर मिळाला 7,650, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,650 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती देगलूर. आवक आली 39 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,900, जास्तीत जास्त दर आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती चाळीसगाव. आवक आलेली 80 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,890, तर जास्तीत जास्त दरसुद्धा 7,890 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती सेलू. या ठिकाणी आवक आली आहे 50 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,650, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,650 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती नंदुरबार. या ठिकाणी आवक आली आहे 65 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,950, जास्तीत जास्त दरसुद्धा आहे 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती पैठण. या ठिकाणी आवक आली आहे 35 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,980, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,980 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती बाबुळगाव. आवक आलेली आहे 86 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,800, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,800 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती कोपरगाव. आवक आली 18 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,700, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,700 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती जामखेड. आवक आली आहे 10 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,000, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,000 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती परतूर. आवक आली आहे 23 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,690, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,690 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती भोकर. आवक 15 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,680, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,680 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती मानवत. आवक आली 78 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,850, जास्तीत जास्त दर आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती शहादा. आवक आलेली आहे 18 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,750, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,750 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती राळेगाव. आवक आहे 45 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,650, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,650 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती नांदेड. आवक 58 क्विंटलची आली आहे. कमीत कमी दर आहे 7,880, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,880 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती जालना. आवक आली आहे 25 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,650, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,650 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती पुणे. आवक 45 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,780, जास्तीत जास्त सुद्धा 7,780 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती बुलढाणा. आवक आहे 75 क्विंटलची. कमीत कमी दर आहे 7,800, जास्तीत जास्त दरसुद्धा 7,800 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजीचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव. हे कापूस बाजारभाव खाजगी व्यापारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.